श्री स्वामी चरित्र सारामृत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुरदत्तावतार दिगंबरे यतिवरे स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासिवदन कदाटोपिष्माला दंडकमंडलधारक कंटक रक्षक त्रिगुणरहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही मामा. जय जय क्षीरसागर विलास मायाचक्र चालक अविनाश शेषशयनानंत वेशानम्यतीता अनंता जो सकल विश्वांचा जाणीता समुद्र कन्या ज्यांची कांत तो सर्व कारण करता ग्रंथ रंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत पर्षधर अगमिलीला जयाचे तयार मंगलाशी साष्टांग नमन करून मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ येता हाताती ब्रह्मसूता न मिळेले जो अज्ञान तिमिरनाशक व विद्याकानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पिता तेसी श्रेष्ठ गुरुवर्य चरणी दयांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विक्रिया त्रिकुमार दत्तात्रय नमिला धर्म संस्थापना करणे युग युग अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मंगा घेतचे अवतार प्रत्यक्ष जोगा त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रचित झाला. स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जाती तो कोणत्या कुळी कोणा वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी खरी प्रार्थना कर जोडून आपलं विख्यात महिमा जगी गावयासी योजिले करतानी करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठेवा मी पणाची नशीची ऐसे 19 स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करून या. आता नमो साधुवृंद ज्याशी नाही भेद ते सदो सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथी रचले ज्यांनी वारवत्याचे चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुट तावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुनी ज्ञाती ही डोलवते माना त्याचे चरणी नमिली ईशचरणी चित्त जडले चित्त ऐसे तुकाराम अधिक भक्त ग्रंथ रंभित या नमित वरप्रसादा कारणे आहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदय स्तराहून ग्रंथ रचना करावावी. आता करू नमन जे का श्रोती विलक्षण मान्याने आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून सादर धारावा जी म्हणे जी श्रवणे असे माझ्या संस्कृतवाने तेकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्राचा त्या महादुद्धीने पाही अमोल मुक्त फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञा नाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आदर भक्त परिसत प्रथम अध्याय गोडा हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलचरण नाम प्रथम अध्याय गोडा हा. श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसे निष्काम भक्त प्रति कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोट माझारी व्रजप मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेचिष्ट साहेब कोणी कलकत्त्याचा हेतूने धरून दर्शनाचा पाचला त्याच्या दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याचं सवय एका पारशी आला होता. दर्शनाचे ते येण्यापूर्वी मंडळी श्री महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांशी बैसवणी दुहेवरी तिसरीवरी बसले. आपण पाहुणी समर्थांचे ते उभयता वाटले चोख साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून. स्वामींनी असे मुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळी वनातून प्रथा रंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावना नाना तीर्थ हिंडोनी हरिद्वार प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थे समग्र ऐसे हजार नगरे आम्ही देखील. मग तिथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रति जयशी महाप्राकृती पुराणांतरी वर्णिली केली. गोदावरीचे स्नानस्थळी पाहिले परम पावना काही दिवस फिरून हैदराबादीशी पातलो. येवनी मंगळवेढे असे बहुत दिवस केला वासा. मग येवनी पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपुरा पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तिथून स्वइच्छेने केवळ मंग पाहिले मोहोळ देश हिंडून सकल सोलापुरी पातलो. तिथे काही महिने वास केला. स्वइच्छेने अक्कलकोटा प्रति ते येणे तिथून या झाले. तेपासून येण्याकरता आनंद हो नंदा ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 10 वर्ष मंगळवेढ्या प्रति राहिले. स्वामीराजे येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांचे न झाली दर्शन येत साधू दिगंबर लीला विग्रह येतीवर कमरेवर देऊने कर दर्शन येते ती तयाशी. इति श्री स्वामी इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आनंद भक्त परिसोता द्वितीय अध्याय गोडा हा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती तयाशी नाही पुनरावृत्ती पद पावती केवळ निर्विकार स्वामी मूर्ती लोक चमत्कार दावेती काही वर्ष करोनी वस्ती मंगळवेढी सोडली माहोळ माझी वास्तवकरिता अपाटवळ झाले. भक्त तेथे सकल वृत्त अल्पमती किवीवरून सवय घेऊन स्वामीशी टवळ जाते. अक्कलकोटाशी अर्धमार्गावरून टोळशी घे परत नाही भाग पडे टोळ गेले परतून स्वामी चालले उठून बहुत वर्षले सेवेकांनी परीनच मानले. त्या तिथून निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले येथे राजसोयीचे तेथे एक अविंद होतं तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चित
आले. चोळपाचे गृहप्रती स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळपा करी आदर योग अधिक काही चोळपाने केले नाही. परिभक्ती सह पायी स्वामी आले सदनाते तयाची देखोनी भक्ती स्वामी तेथे भोजन करीत. तेव्हा चोळपाची चित्ती आनंद झाला. बहुशाळा तेपासून त्याच्या घरी राहिले. स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असती. जे चोळपाची गृहप्रती आली कोणी एक येथे लोक चमत्कार दावी ती गावात माता पसरली. लोकांमाझी पसरली माता रूपाशी कळा वृत्तांत की आपल्या गाव नगरात येथे विख्यात पातळी वार्ता ऐसी ऐकून राव बोले कायवाने गावात येथे येऊन फार दिवस झाले परी आमाश्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊन लवलाई भेटू तया येतीवर या परी ते केवळ अंतर्ज्ञाने याची वार्ता ऐकली आणि हे सत्य जरी येऊन आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली. तोची यती मूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली. मधी गुंतली रायाची खुन पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली. दूरी चरणी भक्ती जडली. ते सकल सभा आनंदली. समस्ती पावली वंदिली. षोडोपचारे पूजिली. स्वामी मूर्ती रूपराय इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत प्रेम भक्त परिसोत तृतीय अध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामीचरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय. अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करीत चारी पुरुषार्थ इति हाता स्वामी चरित्र गाथा एकता पुनरुत्ती चुकेला. गाथा अध्यायाची अंत्य अक्कलकोटी आले येती रूपराय दर्शन देती सोयीची निराती तया पुरी. सोळपाचा दृढ भाव घरी राहिली. स्वामी राव ही तयाची सुकृत पूर्व नित्यसेवा घडे त्याते सोळपाची सद्गुणी कांता ही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्तानंद. स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोकदर्शन ही ती कामना चित्ती धरून कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संतांनी व्हावे म्हणून लग्न येते. दूरदेशाहून शरीर भोगी कष्टले संसार आपले तप्त झाले. माया पसाऱ्या ते फसले आले. ऐसे आले किती एका भक्ती अंतरिजेची तिथे येते राजपुरोती दृढचरणी जायची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदी कुटील तया शास्त्री केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करीता. ती कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटाशी असून म्हणती जनांच्या ढोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण याच्या अंगी कोणते हो वसत असे. ऐसे तयाने निंदिले समर्थाने अंतरी जाणले. तेव्हा ते भेटीशी आले. तेव्हा केले नवल एका भक्तांची या घरी पातली समर्थांची सॉरी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या. भक्ते पाठावर ते श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार करू म्हणती करू आता सोयी दर्शन येचू जन संख्यात पातले. तेथे क्षणार्धात समज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनामे गरजती वाचे हेतुपूर्व आम्ही मनीचे म्हणून यावी नवीती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसादी करीती कोणी आणून देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरून या. स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते ते संख्यात तिने जास्त समर्थ संन्याच्या पुढे लोटती ती मोडली जनांची गर्दी. ते येऊन या सेवेकरी संन्यास्या पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला. नदकाशी सूर्य जाता अस्तचळाशी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले. केवळ उपवाशी रात्र होता त्यांची अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळणार त्यांची झाली विटंबना. दंडाया कुच्ची कजना अवतरले येतीवर इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वनर अज्ञान तमच्छेदका भास्करा पूर्वसाक्षी परतपर भक्त खरा सदा तू अक्कलकोट नगरात एका तप्पपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे कोणाशी पडते साकडे धाव किती स्वामीकडे राजे रजवाडे थोर तेव्हा किती एका रूपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती. तयाशी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी त्या एकदा त्यांचे अंतरी विचारायचा पातला दिवाना निसरदार मानकरी तैसे थोर बसले असते. समग्र बोले रूप वर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटाशी इथे आणेल स्वामीशी तरी आम्ही तयाशी मध्ये बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन पुन्हा एका लागून गोष्ट मान्य करावे ना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर रूप लागी परी ऐसी आपली जरी इच्छा ऐसे स्वामी ते आणावे वटपुरुषी तरी मी आणि ना त्याशी निश्चय मानसी असो द्या. ऐसे गुण उत्तर संतोषला. तो रूपवर तेसी सभा ही समग्र आनंदित झाली. रूपती सह सकल जने त्या परी तात्याशी सन्माने गौरवने मधुर वचने यशस्वी हो म्हणती. तात्यासाहेब निघाले. सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले. जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाली. जिथे तेथे जनांची पाहुणे भक्ती धन्य म्हणती. तया ते अक्कलकोटीचे रूपती श्री स्वामी चरणी ज्यांची भक्ती राजघराण्यातील होती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्याशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीशी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नकार्य होय. सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधवे करून नाना पकवाने करीती. ब्राह्मण भोजने दिली भोवसाल दाने या चकधने तृप्ते केली. स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. तेने सेवेकरी संतुष्ट होती. ऐसी करीती सर्वदा. ऐसियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मने खिन्न झाले. विचार पडला तयाशी मग लढविली एक युक्ती. एकांती गाठून चोळपाप्रती त्याच लागी विनंती करीती. बुद्धिवाद सांगती त्या
जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याला बडोद्याशी मग मल्हारराव आदरी शिन्यामध्ये येईल तुम्हा ते द्रव्याने सर्व वर्ष चोळपाची लागली अशा त्याच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भोवसाला चोळपाने कर जोडून विनंती केली. मधुरवचने कृपळ होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चालावे त्याने माझे कल्याण मिळेल. मला भौतधन आपला योग्य सन्मानात तेथे जाता होईल. ऐसे कोणी वचन समर्थाशी हास्य करून काय उत्तर चोळपा लागून काय दिले ते सत्वर मल्हारराव रूपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा ऐकवते भाविक भक्त पंचमो अध्याय गोडा हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धोरणे शिशुचा हात अक्षर पंडित लिहित त्याचे हे स्वामीचरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविधी मागील अध्यायाचे अंती चोळपा विनावी स्वामी प्रति कृपा करून माझ्यावरती बडोद्याशी चालावे. भाषण याचे कोणी समर्थ बोलते हसुनी मल्हाररावाची मनी आम्हाविषयी भावना असे म्हणून या त्याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोटा नगरात आम्हा राहणे आवडे. असा यज्ञ व्यर्थ गेला. त्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पाहावा यज्ञ करून यायचा विचार केला. मनी मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिली भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांचे करीत आयाचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्याने काय केले सप्ताशी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयाशी स्वामी कृपा परितायाच्या वाड्यात कधी न गेले. समर्थ ताते झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे राजाशी आणि सकल जनांशी तोंड कैसे दाखवावे ऐसे उपाय करून नव्हते स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळून येतीशी असो होणे एके दिवशी साधून योग्य समयाशी मेहनत घालून स्वामीशी तात्यासाहेब निघाले. कडपा गावचा मार्ग धरला. अर्थमार्गी वेण्या आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विविध झाली. मेहनतून उतरले मागू अक्कलकोटी आले. असे बहुत वेळा घडले आहे. उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटीत टेकले. आता तात्याने मग अपयशाती घेऊन बडोद्याशी आले. परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हारराव रूपती प्रयत्न आरंभिता. पुढे ती सर्वत्र अशी विचारते कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतदायाचे नाव रूपकार्याचे धरून हवा आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली. समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णदाटी स्वामी पुढी ठेवी तर ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्व ठोका याची चरणी असे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधी बोलले. क्रोधमुद्रा पाहुणे यशवंत पहिला मनी पळाले. तोंडचे पाणी लाटा कापू लागलं. मग थोड्याच दिवशी अज्ञानी यशवंताशी सत्वर बडोद्याशी तेथील कार्याशी सोडून या साहेब विषप्रयोग केला. मला रावर या त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगाराले केले. हातीबाई बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अगडीत लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा भक्त परिसोता 6 अध्याय गोड हा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत 6 अध्याय समाप्तम शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय 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 निर्गुणा जय 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 सनातन जय 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 अपहरण लोकपाला सर्वेश अक्कलकोटी मालोची रूप स्वामी समर्थ चरणी जयाची भक्ती स्वास्थ्य सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे त्याचे श्रवण करीत दिवसनिशी हिरळी कराधिक शास्त्राची वेतने देऊनी ठेवले. त्या समय मुंबई पुरी विष्णू व ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी कन्या करुणी लोक उपदेशी ती त्याशी आणवी अक्कलकोटी हेतू उपजला रूपा पोटी भौत करुणी खटापटी बोशी शेवटी आणले रात्रंदिव रूप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती त्याने अंतरी रूपती सुकावे ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सध्या चर्चा वेदांतात राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येते. श्रेष्ठ जन सांगते किती होती. त्यावेळी पहा तिचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती. स्वामीची ब्रह्मपद दादाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे 19 सत्वर येते. राजा हसले मुखे काही न बोलती वारंवार असे करीती. पाहुणे अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे हातो वेडा संन्याशी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीशी याने ढोंग माजवले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोक बोलती हसोत्तरी तुम्ही व्यर्थ कसला हो पाहुणे तुमच्या अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान काही याते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणे स्वामीशी तुच्छ माने ती नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती. शयना जवळ फारशी दोघे जनते ही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवाशी लोटल्या काही निशी एक स्वप्न तयांशी चमत्कारिक पडली असे आपल्या अंगावरील रुचिक एकाएकी जडले संख्यात महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उडले. लोकरी बोबडी पडली वेखरी शब्द एकानं बोलावे. जवळी होती जे पारशी जागृती आली तयांशी त्याने धरून बुवाशी सावध केले. त्यावेळी मग स्वप्नीचं वृत्तांत तयांशी सांगती समजत म्हणती आता काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडती असं. दुसऱ्याच दिवशी बोआले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नाशी कथा स्वामी असले. मग काय बोलती येतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयांतर तुझी जरी इच्छित असे तरी स्वप्न देखून रुचिकांशी काय म्हणून भ्यालाशी जरी ऋत भयमाने तोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे असे लागते. कष्ट करणे फुकट हातांना याची या बुवा प्रतिपटली होना धरले सत्कार स्वामीचरण प्रेमाश्रूने भरले नयाना कंठ झाला सददिता त्या समयापासून भक्ती जडली. स्वामीचरणी अहंकार गेला पळून ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदपरी सतो भाविक भक्त 7 अध्याय गोड हा. इति श्री स्वामी राजा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु.
अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखधाम, जय जय जी परब्रह्म, जय जय भक्तजन विश्रामानंत विषयानंत राजे निजाम सरकार त्याचे पदरी दप्तर राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जागीर तया प्रति सकल सुखे अनुकूल सती विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना पूर्व कर्म आघात तया लागला ब्रह्म संबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिवस गेले शरीर सुकोनी गोड न लागे अन्न पाणी नावडे भोगविलाशा सुख भोग कैसा त्यास निद्रा न याचे रात्रंदिवस चिंतनाले पोळले केले कित्येक अनुष्ठाने तेसी ब्राह्मण संतर्पणे बहुसाला दिले दाने आरोग्य व्हावे म्हणून या विठले संसार सौख्याशी त्रासले या भवयात्रेशी कृष्णवर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे कोणा लागे जावे शरण मधुरी कृपा करील कोण सोडविला व्याधीपासून यायचं कोण समर्थ मंग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बोवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावी तो तेथे करावी स्वामी सेवा त्या यतिवचने भाव धरावा ते व्याधी जाय दूरी तरी तेथे तिचे राहिले आणखी अनुष्ठान आरंभले पुन्हा त्याशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावी तो हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित त्या नगरीच्या नर नारी कामधंदा करीती घरी स्वामीचरित्र परस्परी प्रेमभावे सांगते कित्येक प्राप्त स्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पवाय समर्थ चरणी जाती अतित्वरेने इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा परिसोत प्रेमर भक्त अष्टमोध्याय कोड हा इति श्री स्वामीचरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामीचरित्र सारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंबर गाजली खाती कामना धरून चिती बहुत लोक दर्शन येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्राने अनामिक फारसी यवन भाविक दर्शन येती धावून यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे किती वर्णावे महिमान तेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जय होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकली तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणे तरी आपण लागून द्रव्य काही देईन बाईची द्रव्य लोभ पुन्हा आनंद देते याचे मन म्हणे मी इतकी करीना 2 सहस्र रुपये द्याला की ते म्हणत ती बाई शिका इतुके कार्य जरी करीशी तरी 10 सहस्र रुपयाशी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकराव त्याची करी ती बाई आनंदली चित्तीत म्हणे मी प्रार्थने स्वामी प्रति कार्य आपुले करीना बाई मीशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीना परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्म संबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदायिनी समर्थतेतून उठले यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन चेत निजले छाती टाकून सेवेकरी शंकररावाशी म्हणती लीला करून यायसी चुकविले तुमच्या मरणाशी निचे मानसी धरावा शंकरराव त्या दिवशी खाना दिला फकीरांशी आणि शेकनवर दर्ग्याशी एका कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जायला ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राजा वैद्य व्याधी पळे आपणाची प्रकृतीशी आराम पडला राव गेले सोनागराला काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधी सोडिले मग पुन्हा आनंदीशी दर्शन आले अक्कलकोटीशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देणं 10 सहस्र ऐसे केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारवते तिथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐसे एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीता ती सर्वांमध्ये ते तिचे मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली ती श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिचित भाविक भक्त 9 अध्याय गोडा इति श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होती पूर्व पुण्य म्हणून पावले नरजन्म याची सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसे मनी करुणी विचार आरंभले स्वामीचरित्र ते शेवटाशी नेणारा स्वामी समर्थ असती पे हावेरी नामक राज्य यजुर्वेदिक गृहस्थश्रमी बाळपण आम्ही तुझे कोणी राहतो होता आनंदी संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वदा प्रति सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारात उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पडलटली तयाची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रति बोटे आता भेटेल पंचभगवान सुवर्णताटी भरून आपण पुढे येते पाहून स्वप्ने ऐसे गोष्टी उल्हासे मानस तत्काळ केला निर्धार सोडावी सर्व घरदार माया पाश दृढतर विवेकशास्त्री तोडावा सोलापुरी कामा अम्माशी ऐसी सांगून सर्वत्राशी निघाले सद्गुरु शोधायाशी घरदार सोडिले मोरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जलमलित मोरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून उद्ग्र चित्ती मन शिवाराधना करीत ही कामना चित्ती धरून 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदा प्रसन्न होऊन वर देती त्याशी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाली माझी मन तुझी मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा.
ऐकून या वराशी आनंदली मानसी वार्ता सांगता कांतीशी ती चित्ती तोषली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंदनी संस्कार केली आता विद्या चिदंबर नामात ध्यान ठेविले कला युत्तल तया लागून शुल्क पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. पुढे गेले मौजबंधन वेदशास्त्री झाले निपुण निगुंठ शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एखाद्या यजमानाच्या घरी रोजे गज गौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणविले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण देऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाली यजमान ऐसे लिला अपर दाविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. सो पुढे प्रणपणे यज्ञ केला. दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य भोत खर्चिले. त्या समय एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी तुप गेले. सर्वांनी दीक्षिताती समजले जल्ले भरले होते घटत अशी लाविता अमृत असते. ते क्रोध झाले समस्त आचार्य करीत सर्व जण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजची दर्शनाती पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त आता त्यांचे लागे ना त्याशी तयांनी हे ऐकून मोरघोडी आली धावून म्हणते दीक्षिता सांगून दाता आपुली लावली रावबाजीचा वृत्तांत करून उपकारी झाला. श्रुत म्हणते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करावे ना. मग दीक्षितांची निरोप पाठवला. आम्ही येतो दर्शनाला बरी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे असे सांगत दीक्षिताप्रती तयार वेळी काय बोलते आता पलटली तुझी मती त्वरित मागशी निरोप खोला तुझवर ईश्वर जायला राज्यलक्ष्मी सर्व वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावर असे. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तुप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे पे होती. महासिद्धार्थ दीक्षित वर्णिले त्यांचे वर्णिले अल्प वृत्त मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून येते तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथे रूपे प्रगटले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत ज्ञानप्रवृत्त कथा संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले बाळप्पा मोडगोळी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंद येते ते कळलं वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येते रूपे श्री दत्ता वास्तव संप्राप्त करीत ती परी मुरगोळीचे विप्र बाळपाशी सांगत गाणगापुरी विख्यात महाक्षेत्र भीमतीरी तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठाने श्री गुरु स्वप्न येऊन सांगते तैसे करावे. मानवला त्याशी विचार निघाले. तेथून सत्वर जवळ केले गाणगापुरा परम पावने स्थान ते बाळप्पा तेथे पातला स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावी वंदिती प्राप्त काळी उठून संगमावरी स्नान करून जपध्यान आटपून मागू देती गावात सेवेकऱ्यांबरोबर मागून मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतून येते ते मध्यम स्नान करून पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमणे संध्या स्नान करावे करून संध्या वदन जपानी नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामा माझी येते ते सद्गुरु प्राप्ती करीत सोडून गृहसुत आता शीतोष्णाची परवाना करीत आनंद वृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितायाचे मानस कदा उदास नोईचे आया रामसेवेकरी राहत होते. गाणगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पाशी बोलत तुम्ही भिक्षा घेऊन नेते आमचे सदनी जे पडेल तुम्हाला कमी देते. पूर्व आम्ही बाळापाशी मानवले 2 दिवस देसे केले. पोट भरून जेवलेच परिसंकुच मानशी जाणे सोडले. त्यांचे घरी मागुने मधुकरी जाऊने संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून बाहेर बसून तिथे शेळीवरी मग खाव्या भाकरे ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निश्चितीने चिंता सद्गुरु प्राप्तीची लागली. हिना आपले प्रादुर्न भोगवी दारोन पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसीची एक मास होता निश्चिती स्वप्ने तिने येते मूर्ती येऊन या दर्शन देते बाळाप्पाची ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्न भितरी देऊन आज्ञापिती अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण. आणखी काही दिनक्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी वृक्षस्थळी येऊन वृक्षस्थळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावा. परतले स्नान करून सत्वर आले बाहे त्या स्थानी वस्त्र उचलून खालून रुचिक एक निघाला. त्याशी त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपले. ग्रामा माझे परत आले गेले भिक्षेकारांनी त्या दिवशी ग्रामाभितरी पकवून मिळाले. घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिना माने अक्कलकोटी जावायशी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयाशी मार्गावरी झाले. चरण चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा येतो पोहोचले. येऊन नगरी रम्य देखील तेथे नृसिंह सरस्वती येती रूपे वास करीत तेथे सर्व सोखे नांदती आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्रीची महिमान केवी वर्णम यज्ञान प्रत्यक्ष वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाली. इति श्री समचरित्र सारामृत नानाप्रकृत कथा समंत श्रोते सदा परिसतो. 11 अध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. करवा जगदुद्धार हरवय भूभार वारवा परमेश्वरांना अवतार धरी तसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होत तैसे समर्थ श्री स्वामी गताध्याय ते बाळप्पा आले. अक्कलकोटी पुन्हा नगर पाहुणे दृष्टी आनंद पोटीनाचा मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते. खास बागेत यात्रा झाली. बहुत गर्दी जमली. श्री जवळ दर्शनाची उत्कटाची ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीत स्वामी सानिध्य पातले. अजन भाऊ सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहुणे बाळप्पाचे धावणे दृढ चरण धरी गेले. येऊने भानावरती श्री जनांची सोडली मिठी ब्रह्मानंदांना माये पोटी स्तोत्र ओटी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते. भूतळी उठून काय केलेला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले. त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम याच्या कृतीने दाविले. त्या सवय एका जागीरदार ते होते. बिराड्यावर स्वयंपाक करून तयार
म्हणती जाऊ दर्शन म्हणती जाऊन स्वामींशी अर्पण करा नैवेद्याशी आवश्यक म्हणून त्याशी बाळापती येथे चालली त्या समय श्री समर्थ असती रूप मंदिरात राज्यात वाचून तिथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावर परतले सत्वर बिराडावर आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारले भोजन नित्यास प्राप्त काळी उठवणे षटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपाध्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य मध्यान्ही येता आदित्य जपा अनुष्ठान अटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकाने मागून मधुकरी मग यावी बिराडवरी जी मिळेल भाजी भाकरी त्यांनी पोट भरावे या घ्यावे स्वामी दर्शना मग करावे अनुष्ठान याचे प्रकार करून या कळकोटी राहिले जवळपास अधिक करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एकेच दिवशी तयाची बाई आज्ञा करी ऐसी आपण श्री सेवेची करीत जावे आनंदी बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माजरी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे या कारणे अपसात भांडणे होती सदोदित श्री स्वामी सेवेच्या तिथे व्यवस्था होत असे हे बाळापाणी पाहुणे नानायुक्ती मोजून मोडून टाकले भांडणे एकचित्त सर्व केले बाळापाशी प्रेमळ भक्ती पाहुणे संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्त सेवा करीती आनंदी ऐसे लोटता काही दिवस चोळपाची शरीरास व्याधी जडले रात्रंदिवस चेन नसे क्षणभरी भोगभोगिल्या काही दिन कागदाची पुढी बेंबीतून पडली ती पाहता उचलून विषय आता निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापाशी हवे मरण विषय दिले कानोल्यातून पडले आज बाहेरी स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा ज्यांचे करी व्हावे लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी त्याने महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवेकाराने हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थाशी आपण सांगून बाळापाशी शंकर पूजनी वर जावे तैसी आज्ञा त्याप्रती एके दिवशी समर्थ करीत परी बाळापाची चित्ती विश्वास काही पडेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी ह्याची सत्य या परी चिठ्ठी लिहिता प्रश्न पाहता बाळापैकी चिठ्ठी दायातून उचलून पाहता वस्तूने न करावीची पूजना ते माझी लिहिलेशी तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ती वानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळापाशी सुधारापुत्र सोडून दिवशी आपण इथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोला कोणी बाळपा म्हणे खिन्न झाला स्वामी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती अजावी आज्ञा होईल ऐसेची श्रीपाद भट्ट एके दिवशी बाळा विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावायची बाळापा ऐसे एकोणी समर्थ असले मुख्य काय बोलत कुलदेवतेच्या दर्शनाने नित्य बाळापा ते करीत असे श्रीपाद म्हणे बाळापाशी समर्थन देते आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठी अशी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणून आवश्यक म्हणे त्याचं दिनी दोन चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी तेथे राहून चाकरी करी ऐसे लिहिले श्री स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती ती कैसे दूरता प्रति करीत येती दयाळ इति श्री सोमचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा प्रेमळ परिसोत द्वादश अध्याय गोढा श्री राजा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु अध्याय 13 श्री गणेशानम शुल्क पक्षी जसे शिखर वाढे त्याचे उत्तरवर त्याचे सोमचरित्र अध्याय वाढले द्वादशाच्या अध्यायाचे अंतिम श्रीपाद भट्ट बाळापा प्रति कपटी युक्तीने पशुपाती परी झाली व्यर्थाची संपादिका करावाशी लाजा वाटत असे त्याशी काय त्याची एक समयाशी काय बोलती समर्थ निर्लजेचे सानिध्य गुरु असे धन निरंतर असे बोलत असत गुरु बाळापा म्हणे समाजला सेवेकरण माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकराशी नित्य त्रास देवा व्यर्थाची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा मन परिबाळापुरी पूर्व विश्वास होता ती याचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंकता लागत स्वामीशी बाळापाती उठविले त्यापासून बाळापाशी त्रास देता दिवशी घराने सांगत समर्थाशी बाई ते शब्दात आडी ती अकलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याची घरी येते तो जवळपास विकत स्वामी भक्त झाला एका तपपर्यंत स्वामी सेवा तो करी तयाशी द्रव्याच्या बहुत असे संप्रात लागले दिवाळीचे सण येता राजमंदिरामध्ये समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोणे भक्ती समर्थाशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावर आणण्याची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळापाजवळी येसे एखादा त्या काळी जमादार पाठविला गंगुलाला जमादार चोळापाजवळी ये सतुर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती चोळापा बोलले त्याशी हार नाही अम्मापाशी बाळापा ठेवितो त्याशी तुम्ही मागूनही घ्यावा की ऐसे कोणी उत्तर गंगुलाला जमादार बाळापाजवळी येऊन सत्वर हार मागू लागले बाळापा बोले उत्तर आपण अपाशी चंद्रहार परी चोळापाच्या त्यावर सता असे सर्व ऐसे कोणी बोलाने जबाबदार बसी चोळापाने जबाब दिला चोळापाने बाळापा देती तरी घेई जे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे चोळापाची एकूण कृती रागाला राणी प्रति सुंदराबाईने गोष्टी त्या विरुद्ध सांगितल्या कारभार चोळापाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावी राणी म्हणत असे असो एके संसारी काय झाली नवल परी भसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी विशिष्ट एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्री जवळी त्याची या करून या झोळी समर्थ करी घेतली अलग शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्र आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थ काय असे उणे येथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपयाने ते टाकून न लागत एक क्षण 100 गणित झाली झोळी चोळपाचे देऊनी समर्थ बोलते काय वचन चोळपा तुझे फिरले रीना स्वस्त आता असावे पाहुणे द्रवशी आनंद झाला त्याशी बरी न आले मानसी श्री चरण अंतरले चोळपाची दृढ केले बाईशी बरे वाटले असे काही दिवस गेले चोळपा करी सेवा करीता ती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागवणे दृष्ट तरी ताडण करी भाऊसाळा ते कोणी बाळापाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे इथून अज्ञात समर्थांशी
समर्थांची घेऊन म्हणती जावे इथून. याकरिता दुसरे दिनी समर्थ जवळी पातळी तेव्हा एका सेवेकाराशी बोलावले. काय समर्थ बाळापाय दर्शनाचे येतं त्याची आसन दाखवावी. बाळापाय येतं त्या स्थानी आसन दाविले. सेवेकारांनी तेव्हा समजले म्हणे आज्ञा आपणा मिळेना कुठे मांडावे आसन विचार पडला त्याला. त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखीले. श्री मारुतीच्या मंदिरात स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळा दर्शना येत ही शोभा ठेवीत जपाचा काढून दिले. बाळापाशी आनंद झाला. बाईशी ती गर्भवरी ती कोणाशी म्हणे नशी झाली. सुंदरबाईशी कारवी दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून द्यावी ती परी राणीची प्रीती बाईवरी बहु या कारणे कोणा प्रतिधैर्य काही होईना. अक्कलकोटी द्यावसरी माधवराव बर्वे कारभारी त्याची हुकुमच झाला. सत्वरी बाईशी दूर करावी. परी राणीचं भिवणे तैसे न केले. दयाने समर्थ दर्शनाचे एके दिनी कारभारी पातले. दयाशी बोलती समर्थ कैसा करता कारभार याचे कोणी उत्तर बरे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच्या दिवशी पाठवले. फौजदाराशी कैद करून या बाईशी आणावे म्हणती. सत्वर फौजदाराशी समर्थ काही एकानं बोलत कार किती जाणता असे झालं. बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सत्कारातून तत्वता पंचनेमून व्यवस्था केली असे रूप आहे. मग सेवा करावयाशी गेले बाळापाजवळी म्हणून दंड देऊ. मग सेवा करावायशी घेऊन गेले. बाळापाशी म्हणते देऊ तुम्हाशी पागर सरकारातून. बाळापा बोले तयाशी द्रव्याशी नाही आम्हाशी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळापाचा जप होता पूर्ण एका भक्ताचं सांगून करविले. श्रीनी उद्यापन हिशोबत जपाचा घेतला. बाळापाशी चाकरे एका तपसरासरी गेलेच उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चयाने भक्ती त्याशी सद्गुरुचरणी अशक्ती त्यांनी येता मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांबिका भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारी ती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवास्य जय जयजी स्वामी राय रात्रंदिवस तुझ्या पाय विष्णू शंकर वंदिती. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोढा. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत त्रयोदशाध्याय. श्री स्वामीचरणार्पणमस्तु शुभम भवतु. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जयची करुणाघन जय जयची घनश्याम जय जयची परमपावन दिन बंधू जगत गुरु. प्राप्तकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मना करून प्राप्त कर्मे आठवणी मग बैसावे. आसने भक्ती धरून स्वामी चरणी पूजन करावे. विधियुक्त एकाग्र करून मना घालावे. शुद्धता स्नान सुगंध चंदन लावून सुवासिका कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूळ दक्षिणा शुद्ध अर्पावी. नाना खाद्य नैवेद्य कारण स्वामीच्या षोडोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूपदीपार्थ अर्पून नमस्कार करावा. मग करावे प्रार्थना. जय 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 भगवान परत्वर केवळ सद्ना ब्रह्मानंद येतीवर जय 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 पुराण पुरुष लोकबाला सर्वेश आनंद ब्रह्मांड दिशा वेदवंद जगद्गुरु सुखधाम निवासी सर्व साक्षी करून भक्तजन तारावानंत रूपे नटला. तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू सुंदर पूर्ण चंद्र सूर्य तुझं तू विष्णू आणि शंकर तुझा तू इंद्राष्टदिक पला समग्र तुझं रूपे नटला. कथाने करू तुझा हवी आधी होता दाताने देत तुझं समर्थनेचे जंगमाने स्थिर तुझं आपले समग्र तुझला देते मध्ये कुठे नसे पाता असून निर्गुण रूप म्हटलं सगुण ज्ञाताने ज्ञान तुझे विश्व वेदांत तर्कशास्त्र शास्त्रांचे नाव विष्णू शंकर एक सर कोंडी झाली. सर्व वेगवेगळ्या अल्पमध्ये करू तुळी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चित खातीवर निता दृढ ठेवला. ज्यांनी माता रक्षवी माझे समर्थ कृपा कटाक्ष दिनानाथ दासाकडे पाहावे. आता इथुकी प्रार्थना आणावी. जे आपल्या मना कृपा समुद्र विनाश द्यायचे सदैव पाप ताप देणे सर्व जाऊन येसून अलोकी चौकी देऊन पर लोक साधना करावे. दुसरा भवसागर याचे पाहावे. पहिले ते तोत्रमजनी साचार प्राप्त म्हटलं ते आशा म्हणे शत्रुष्ण कल्पना निवास ना भ्रांती बोली नाना न बोध तुझ्या कृपे कितीवन आपले गुण द्यावे. माझे सुख साधन अज्ञान विनिसन तर कर दे प्रकट उपे शांती म्हणे सदा वसु ऋत विमाना नसू सदा समाधान वसू तुझ्या कृपेने अंतरी भाव दुःख हे नसतो तुझ्या भजन चित्त वसु ऋत विषयाचे नसो वास नाही म्हणते सदा साधू समागम तुझे भजन उत्तमतेने वा सुगम दुर्गम तो भोपंत व्यवहारी वर्तत नपडो घातची तांगी नाही यावी असते सत्य विजय सर्वता. हप्ते वर्गाचे पोषण नाही मार्ग अवलंबून इतके देवर्धन कृपा करून समर्थ असून संसार तो प्राचीन तो नामकृत प्रपंचाने परमार्थ त्यांनी सुगमच लागे. ऐसी प्रार्थना करीत आनंद होई. समर्थ संतोष होणे तत्ववर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समय होता पूर्ण जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपाव रात्र त्यांनी सर्वत्र पाहिजे. प्रसंगी मानस पूजा करीतात ही प्रिय होय. समर्थ स्वामी चरित्र वाचित ऐकता सकल दोष जातीला कैसी करावी. स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती देणे भक्ती श्रेष्ठ पे. आम्ही आहो स्वामी भक्त मिळू नये लोकात जयाची या भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संबंध सदा ऐकवतो भाविक भक्त. चतुर्शोध्याय गोड हा श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 15 श्री गणेशाने अंतरी स्वामी भक्ती जाडत चारी पुरुषात येते हातात बाप ताप देणे वार्तात तेथे काही न उरीची सर्व कामना धरून आणती जात दाविती सुरभवणे जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याचा देही मंगळवेडे ग्रामात राहत असता. श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळ म्हणती तयाशी शीतोष्णाची भीती नसे ज्याची चित्ती सदानंद वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर येते ऐसे ज्याच्या वाटे चित्ती तो ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाती. त्यावेळी मंगळवेढ्यात बसपतीली राहत दारिद्र्य पीडला बहुत दिन स्थिती तयाची. येतो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखील श्री समर्थ धंभर येती राजकंठशया करून तेवर केले शयन न्यायचे नवल देखून लोटंगण घालीत असे. अष्टभावे दाटून माता ठेवी. श्रीजने म्हणे तू कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झालो तो तत्वता कर जोडून सविता झाला बहुत प्रकारे पाहुण्या प्रेमळ भक्ती अंतरी संतुष्टली येती वरद हस्ते ठेवी तत्काळ मस्तकी तयाचे. बसपाचे श्रीजने मना जडले ते पासून राहू लागला निशिदिनी स्वामी सनिधी आनंद. मग बसपाची कांता ती ऐकून ऐशी वार्ता करीत असे एकांत
आकांत म्हणे घर बुडाले. बसप्पा गृहाशी दृष्ट तर बोलले त्याशी म्हणे सोडिली संसाराची वेळ काय लागले. परिवासापाचे चित्त स्वामी चरणे अशक्त जनपदांना भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी शरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रता गोर तमत आटली चित्ती जडले श्री चरणे भीती नसे काही म्हणे. दोन प्रहार होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाते समर्थ. बसप्पा मागे चालत प्रवेशले कोरारण्य तो क्रूड श्वापदेवर अर्थी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती. स्वामीचरणी जडली वृत्ती देह भानानासीचे तो समर्थ केले न मला प्रकट केले असंख्य वेळेला भूभाग व्यापले सकल तेथे अग्नि समान पाद स्पर्श सर्प झाला. बसप्पा भानावर याला अपरिमित देखला सर्प समूह चोईकडे वृक्ष शाखा उलकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणे अशी परी भयभीत झाला. अंतरी तो तयाशी मधोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समय जितके पाहिजे तितके घे न करी अनुमान काही दैव तुझे उदेले असे बोलत समर्थ. बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन वांग वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्प त्वरित सर्प उचलून घेता तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून परतले सत्वर ग्राम माझे आले. बसप्पा सहित बसले समर्थ एका देवळी तेथे आपुल्यांग वस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखून चकित झाला. अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेम शूनयनी वाहती त्याशी बोलती येतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र पोषी जो असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ मंत्र जपे त्याद्वारे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रबुद्ध कथा समंत सदभाविक रिसोत पंचदशोध्याय गोडा श्री स्वामीचरण अर्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारनाथ येथे टोपे श्री दत्त भोरी प्रकट होता अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी होता. एखादा त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते. नंदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रति राजपुर इटिया गाव तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारे जात मराठे तयाची ते होता त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच्या गावी तयाचे माता बंधू राहते मुंबईस. त्याचे मित्र ब्राह्मण नाव उपपंडित ते करीत व्यापार त्यात तोटा आला. त्याशी एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली आणि तेव्हा भाव धरून मनी वानवस केला. स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईल. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र वापूंचा व्यापार करीत त्यात आपण नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलवून पंडिताप्रती सर्व वर्तमान ते सांगते म्हणते काय करावे हे नुकसान भरवायची द्रव्य नाही. आम्हापाशी फिरत होता अब्रुशी बट्टा लागेल आमोच्या. तेव्हा पंडिता बोलवले मलाही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी आता संशय असे ना तुम्ही व्हावाय कर्जमुक्त याशी करावी युक्ती. एक तुमचा होऊन मी मला लिहून देतो. पेटीवर बापूंचा भाव वाढला व्यापारात नफा झाला ते सांगा पंडिताला. मारवाडी आला आनंदी अक्कलकोटी स्वामी समर्थ संप्रात काळी वास करीत त्याची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जाते समर्थांचे दर्शन घेता पूजन करीती भक्तीने. तेव्हा समर्थ तयाशी शिवराम मारुती असे नामे दिली. त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिले. पंडित राम म्हटले गजानना शिवनाम दिले. मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलवले. तिघांशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. याचा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थ. तेव्हा त्याच्या आनंदाला पारवार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला. बहुसाळा श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छन्ति सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रची गच्छन्ति संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशाने केले. पावन त्याचे श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये त्याने आणले होते मुंबईने. त्याचे काय करावे म्हणून विचारले. समर्थाचे द्यायचा प्रश्न आहे. कोणी समर्थ बोलले त्याला कोणी त्याच्या पादुका बनवून येथे आणावे. सत्वर काही दिवस गेले होते. त्रिवर्ग एके अवसरी उभे राहिले. जोडल्या करी आज्ञा मागती जावायची. आज्ञा मिळतात त्याशी आनंदले आले मुंबईशी. हरिभाऊच्या मनासी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त शाखा दिधल्या नाही कुणा. ते हरिभाऊ एके दिवशी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन मांडीवरती वरद असते सत्वर्गती मस्तकी त्यांची ठेविला. म्हणती तू माझा सूत झालाशी आता निश्चित परिधान करी भगवी वस्त्र संसार देई सोडून मग साठी कपणी झोळी समर्थ अशी दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली. सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरित हरिभाऊ देते. हरिभाऊचे करी म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटू आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ता तू न धरावा. आज्ञा ऐकून ऐसे आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन असो. हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलविले. संकल्प करून ठेवले. तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता. तारानामे त्यांची कांता ती करी बहुता कांता घेता. उर बडवून विनंती चढून कर अध्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसे तियेचे उत्तर ऐकून स्वामी कुमार समाधान बहुत प्रकारे करीत असे. तियेचे श्रेयच्या अंगावरी अलंकार तीही लुटविले. समग्र तिची दिदली शुभ्र वस्त्र परिधान करावे. आत्मलिंग समर्थ स्वामी सुद्धा ती दिदल्या होत्या. त्या पादुका स्वस्ते मठ माझी स्थापिला. कामाठी पुऱ्यात त्या समय मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होनी गोसावी मठ माझे राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा भाविक भक्त परिशोध अध्याय गोडा हा श्रीरस्तु शुभम भवतु.
अध्याय 17 श्री गणेशाने मग मागील अध्यायाची एक कथा सुंदर प्रकथाची. मुंबई शहरात येथे जाऊन स्वामी कुमार मठ स्थापिला. समर्थांचं स्वामी नामाचे भजन, ज्याच्या चरित्राची कीर्तन, त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनाती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हृदय कोणी दुःख केले आणि वार निजबातीचा शोक पाहून दुःखित झाले. अंतकरण ती लागी सौरवने धरली. सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजवित परमार्थ गोष्टी सांगून याची पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणे केली याची सोय पाहिले. पंचाक्षरी आणून त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, दयाचे देव मामलेदार सर्व लोक बोलती. याचा विचार करून पोटी दर्शन आल्या. उठाउठी सांगितल्या सुद्धा गोष्टी मुळापासून सर्व ही ऐकून देव मामलेदार हसून देती. उत्तर तयाशी पिशाचे लागले. थोर माझे ने दूर न हेचे याचे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी. मग ती स्वामी सुताची ज्यांनी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करीत. हिंदू पार्षद स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कामाटी पुरात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा. एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता ही त्रास देत. स्वामी स्वतःपर्यंत त्यांच्या चित्तात दुःख खेदन असेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 आता फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली. कोणे समयाशी नगरकर नाना जोशी सहजाली मुंबईशी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणे. स्वामी सुता प्रति आनंदले नानाचे तीन प्रेमानंदे चरण वंदित स्तवन करीत. तयांचे स्वामी सुते तयाशी लाविले. स्वामी भक्तीशी धन्य झाले. नाना जोशी रंगले. भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवानी समर्थांची पत्रिका करून ती अर्प श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीजनी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ तयाशी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. हे नगारा वाजविता जोशी हसवाले. समर्थांशी पाहुणे स्वभक्त्याशी परमानंद झाला. असू अक्कलकोट नगरात शके 1793 होता. प्रथम स्वामी चरित्र स्वामी जयंती करिता स्वामी सुद्धा आनंदी छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत. त्याच्या सवी स्वामी सुद्धा दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी. विशेष जन नावी लाविले. भजनाचे कीर्ती ध्वज उभारले. मना माझी धरुणी कामना कोणी त्याचे दर्शन त्याशी समर्थ करीती. आज्ञा सुताकडे जावा अशी स्वामी सुद्धा त्या प्रति मनातील कोण सांगते. 19 जनशक्यत होती वर्णिती खाती. सुताचे एखादा सहज स्वामी सुद्धा अक्कलकोटी दर्शन येतात तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते. आनंदी स्वामी दर्शन घेतले विना तो नसे उदका नाहीसे दिवस झाले. तिने निराहार राहिला. मग राजवाड्या समोर जाऊन आरंभिले. प्रेमळ भजनाचे करून रस्ते भरले. पुन्हा ऐकले. यातून राणीने शिमाने सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू पंदिरी प्रार्थना या नावे पाहुण्या समर्थांशी उल्हास सुताचे मानसी धावण्या वेगेशी मिठी चरणी घातली. निज सुताचे पाहुणे आनंदले. समर्थ मनी कर फिरवेला. मुखावणे हस्ते धरून उठवले. अक्कलकोटी त्या अवसरी सोबत होते. सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुता रात्रंदिवस समर्थ पुढे करी भजन पायी खडावा घालून प्रेमारंगे नाचती येते. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुद्धा भजन करीता पायी खडावा घालून एखाद्या समय साधून समर्थ सांगते दायक आणि आम्ही जातो निज धामी वारस पुढे चालवाय. स्वामी वचन ऐकून स्वामी सुद्धा निशब्द होऊन कल्पना न साहित्याशी स्वामी विना कैसे जीवन वारंवार विनवी समर्था स्वामीशी ऐसे न करावे काही. मी अजन लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदय वास करून चिती चिंतन काही करावे. असो मग स्वामी सुताचे स्थळ सोडवणे त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचं वचने स्वामी वचन दुखावला. अंतरी भौखिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मावरी. अक्कलकोटी त्या दुःखे उत्तर क्षीण झाला. स्वामी सुद्धा दुःख करी दिवस रात्र चैन नसे. क्षणभरी तोची रोग लागला. शेवटी आजारी पडला. याचे समाचार समजला. अक्कलकोटी समर्थाची स्वामी सुताची जन राहतसे त्यासाठी तिने वर्तमान ऐकून विनवती समर्थाची. मग समर्थ त्या अवसरी मुंबईचे पाठी स्वीकारी म्हणते सुताचे सत्वरी माझं सानिध्य आणावीस. भरी सुता त्या सांगती आला नाही. अक्कलकोटी विरह दुःख त्याच्या पोटी रात्रंदिवस चालत असे. मग सांगते समर्थ त्याशी घालून या पेटीत घेऊन यावे त्वरित तरी कुणीतरी जाऊन येतात. तथापि स्वामी सुद्धा पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होता चालला. शेवटी बोले समर्थ आता जरी नाही आहे सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडो की. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला. स्वामी सुद्धा परी तो ना आला. अक्कलकोटी जीवत परवाना केली. आजार वाटला. विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला. हस्ते कैलासवास सर्व लोक हळद अक्कलकोटी त्या दिवशी समर्थ करीती. विचित्र करणे बसले स्नान करून परिगंध न लावी. ते भोजनाते न उठे. ती धरणीवर अंग टाकते. कोणा सांगे न बोलते. रुदन करीती. क्षणोक्षणी इतके माझी सत्वर मुंबईहून आली. तारा श्रुत झाला समाचार. स्वामी सुतगत झाला. मग काकुमाने सत्वर जवळ केली. मुंबई परत येते समजला समाचार परत्र पावला. आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती. आकांता तो दुःखत समय वर्णिता दुःखांतरी होत असे. असो मग काकुबाईने अक्कलकोटी लवलाई परतून आल्या. पाही बोलल्या काय समर्था ते सुता आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय. कैसे समर्थ बोले ती अशी उल्लंघिले. आमच्या अज्ञेशी संधी सापडली. काळाशी उडून बळेची मंगनेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला. बहुदोती दुस्तर ख्याती झाली. सर्वत्र कीर्ती अमर राहिली. ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोड हा श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.
अध्याय 18 श्री गणेश नमः स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमाधिकारी असे प्रश्न स्वीकारी करीतात ती समर्थ तेव्हा समर्थ बोलले समर्थ स्वीकारी असे ती संप्रदाय परी एकही म्हटला ते आता योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी जात त्या समय मोर पांखराशी अधिकारी नेमक आधीची चिंता तुम्ही ना करावी मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळी रात्रंदिव तोची चाळा मोठ्या मोठ्याने ओरडते आमच्या पायरीची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून एक लपवून ठेवली विटेची ती दिली पाहिजे आम्हाला याचा अर्थ कोणाशी स्पष्ट काही कळेना असे स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुद्धा मृत पावता वर्तमान कळले त्या तो केवळ ज्ञान दादा त्याच्या अभिनाम त्याचे शरीर समाधान खुश होतं चालला काकूबाईने त्याशी बोला नविले आपण पासी एके दिवशी समर्थाशी दादा प्रति दाखविले समर्थ बोलले बाईची 4 वेळा जेव घाले असे आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको त्या प्रतिबाई करिता दादाशी झाली आरोग्य तर समर्थाची कृपा होता रोग कोठे राहिला केजगाव मोगलाई तर तेथे नानासाहेब भक्त त्यांशी बांधिला श्रीजा मठ द्रव्य बहुता खर्चिले श्रीजी आज्ञा घेऊन सत्यपादुका स्थापन मठात या कारणे अक्कलकोटी येता दर्शन घेता समर्थांचे ते म्हणते काकूबाईची पादुका स्थापन करायची तुम्ही पाठवा दादाशी समागमी आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तसाचे शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा माझं लागे समर्थ वृत्ती ऐकून म्हणते द्यावे पाठवणे बाळ आहे जरी अज्ञा तरी सांभाळू तयाशी समर्थ पुण्यच्या बाईशी बोलले ते आता तुमचे काय गेले आम्हाशी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगते दादाशी पाठवले की जे प्रतिपादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून पुढे सेवेकरा सांगते त्यांची मुंबईस पाठवी ती ब्रह्मचारीची आज्ञा करी ती त्याशी स्थापक गादीवरी दादाशी करून गोसावी मुंबईशी चालवावी मुंबईची गादी चालवावी संस्कृताची असे द्यावी कफने थोडी निशाण ब्रह्मचारी दादाशी उपदेशी दिवसनिशी गोसावी होणे गादीशी चालवावी आपण दादा जरी अज्ञान नव्हता तरी याच्या गोष्टी करिता नाकर्मण्याची सर्वत्र रुचित चित्ता त्याची त्यापरी ब्रह्मचार्याने पहिली खटपट करून शेवटी दादाशी मुंबईने अक्कलकोटी पाठवले समर्थ ऐसे समयाची आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांशी मस्त ठेवा दादांच्या मोर्चेला आणि सत्वरे सत्व धरा म्हणते त्यावरी दादाप्रमाणे स्वीकारी करीतात ते त्यासाठी श्रीच्या पादुका शिरी परडता शिरी पडता उपरती झाले त्यांच्या चित्त हृदय प्रगटल्याला सुविधा अज्ञान गेले त्या ते धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ प्रमोद्यानं काय धन्यता वर्णावे असो दादाशी पावणे वृत्ती काकूबाई चकली जिद्दी म्हणे समर्थ दादा प्रति वेळ खचित लाविले ते म्हणते जी समर्थ ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करीता दादाचे शिरी ठेवता पादुका काय म्हणून समर्थ बोले ते जे बरे वाटेला आम्हाशी त्याची करूया समयशी व्यर्थ बडबड करू नको काकू बेवले वचन एकाशी वसवी बनवून टाकलं आपण मारून ती तुकी पूर्ण झाले ऐकून याच्या वचनाला समर्थाशी क्रोध आला ह्याला म्हणे ती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने एखादा करून मांडलेला नाना अपशब्द बोलत भाळ फिटीत स्वहस्ते परी समर्थ त्यावेळी लक्ष तिकडे दिले नाही दादाशी बनवले गोसावी कपने जोडी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठवते पेक्षाची ती पाहून काकूबाईशी दुःख झाले अपराध समर्थाशी असवाले अधिकाचे कौतुक मानले दादाशी जवळ बोलले काय सांगते तयाशी अनुसूया तुझी माता तिचं पाशी भिक्षा मागा आता आवश्यक म्हणून तत्वता जनने जवळ पातला ऐसे बाईने पाहुणे क्रोधविष्टांत करणे म्हणे तुझी हे करणे लोक पदाकारानं ऐकून मातीची उक्ती दादाची प्रती बोलती हे की सुखे तुच्छ गमती माती आजपासून पुत्राच्या ऐकून वचन उदास झाले तिच्या मनात असो दादा गोसावी होणे स्वामी वचने रंगले काही दिवस झाल्यावर मग आली मुंबईपुरी स्वामी सीताच्या गादीवर बसवणे संस्था चालविली येथे श्री सोमचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा प्रेम परिस्वत अष्टदोष अध्याय गोड हा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 19 श्री गणेशानं एकाग्रचिती करीत शांतीने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञानी परमार्थ साधनच पण ते सुलभ होत असे बोलणे असो आता हे बोलणे असो हे आता पुढे वर्ण स्वामी चरित्रात त्यादरी श्रवण करिता सर्वत्र पाहिजेनेचे प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामी नृत्य सरस्वती जायची प्रख्यात जयाची सर्वत्र ख्याती अचरा रमर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बौद्ध महासाधू देखील करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत देणं नाना स्थाने फिरवणे शोध करीती गुरूंचा जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान त्याची पाहिली कित्येकाची चरण धरली परी गेले व्यर्थाची एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरोणी पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा 19 सन्मुख पावनी त्याला चक्र भेदातला एका श्लोक सदुर्माटला श्रवणी पडला त्याच्या श्लोक एखाद्या देवीची समाधी लागली त्याची स्मृती न राहिली विदेहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू आचार्य करीती सकल जन असू झाली काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामीपद पूजनवरी मस्तक ठेवले जड करी सतुती झाले अंतरी हर्षपोटीनं सामावी उडून करीती स्तुती धन्य धन्य येती मूर्ती केवळ परमेश्वर सती रूप घेती मानवाची स्वामी कृपा आज झाली देणे माझी इच्छा बोलले चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला असून नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येते त्याची वास्तव करीती सिद्धी प्रसन्न दयाला बहुत धर्मकृती केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवस एके वेळी अक्कलकोटी पातळी घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुण्या नरसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयाशी लोकी धन्यता पावला शिवार योशी ता पाळून येथे ती येशी द्यावी सोडून तरी श्रेष्ठत्व पावशी ज्यांनी मग सहजची सुरभ होणे आणि ती जाशी सुखाने ऐकून समर्थांची वाणी आचार्य वाटले सकला मनी नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतीला परिसमर्थी परी अंतरीची खुण येते तत्काळ जाणून पाहू लागले अधोवचन शब्द एकानं बोलावे असे तेव्हापासून सिद्धी दिल्ली सोडून येऊन राहिले स्वस्तानी कर्म धर्मकृती बहु केली यशवंतराव भोसेकर
ना मे देव मामलेदार याशी ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होती. बंड केला ज्याने समर्थाची कृपा होता. इच्छित कार्य साधेला तत्वता ऐसे वाटले त्याच्या चित्त दर्शनाची पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खंडांग दिले. श्रीच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खंडांग हाती देतील. जाऊन बसला दूरी श्रीनी जाणले अंतरी त्याचे पाहून या कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगी उठली. स्वारी सत्वर आले बाहेर तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकून. आपण योजले ते शेवटी न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले. खंडांग करी परी तो अभिमानी पुरुष खंडांग घेऊन त्यासाठी आला. परत स्वस्थानाचा झेंडा उभारला बंडाचा. त्याशी यश आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थचे. असो स्वामींची भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कलकोटातून राजश्री तर सरदार मायापाश तोडून दृढ झाले. स्वामीचरणी भजन पूजन निषेधीने करीत ती आनंदी. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले. मानसे बहु यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यू समय पाताला पाहुणे विपरीत परी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला. काळ दुरी नवल परी झाले. दिनवदन होऊन दृढ घातली मिठी चरणी. त्याते विनोदी करवणे मरण माझे चुकवे ते कोणी श्री समर्थ कृतांतांशी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले बैल तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याशी नावे तो त्वरित स्पर्श याती करू नको ऐसे समर्थ बोलेल. तोची नवल वर्तली. सत्काळ वृषभाचे प्राण गेले. धन्य पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करीत धन्यता वर्णता थोरवर नेथा ती बैल प्रति दिल्ली मुक्ती मरण चुकले. तात्या जयशे लीला संकेत वरून आता वाढेल ग्रंथ. स्वामी चरित्र सारामृत पर चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रोक्त कथा समर्थ सदापरी सुत प्रेमळ भक्त 19 अध्याय. गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जय करू नका जय जय यतिवराचे भक्त जन संत पार सरुषल गुरु राया वर्णिता समर्थांची गुण नाना दोष होती. दहन सांगत एकदा पावन वक्ता शोते. दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसी गृहस्थ एक दर्शनाशी समर्थाच्या पातला करून श्रीची स्तुती माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याते वदती हर्षवदने करून या फकीराते देई खाना तिने पुरतील सर्व कामना पकवाने करून नाना येतेचे भोजन द्यायचे. गृहस्थाच्या म्हणून केली नाना पकवाने फकीर बोलवले. 5 जण जीव घालते. त्याचे फकीर तया ते फकीर तृप्त होणे जाते. उच्चिष्ट उठले पात्रावरी. तेव्हा समर्थ आज्ञापिते गृहस्थाशी सत्वर शेषांना करी ग्रहण तुझे मनोरथ होईल. पुन्हा परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले. ते दवा यवन म्हणे यवन अति अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट यती माते पाविने कष्ट करत असो ना गोष्ट हे आला मनी ऐसा विचारतो. समर्थाचा कळला. सत्वर म्हणती हा भाविक नर कल्पनाची ती याची इतक्या माझे सहजाची कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिवस द्रव्य मिळवाय साधना त्याजवळी नसे परी त्याशी दे कोणी समर्थ म्हणती घे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंख मनात पत्रावरी बसला. त्याशी बोले समर्थ तो मुंबईपुरी जाई त्वरित सफल होती मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला. तत्काळीच मुंबईचा लवकाचा भटकू लागला. द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ आला. फिरायशी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एका वृद्धबाई दार उघडून घाईघाईत बाहेर येऊन पाही गृहस्थ पडला. दृष्टीशी तिने बोलवले. त्याला आसनावरी बसवला. 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला. बाईशी आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला. शुद्धीवरी सत्वर समर्थांची वचन सत्य गृहस्थाशी आली. प्रचित वर्णन स्तुती करीत सूत्र गातो. स्वामीची इतिश्री सोमचरित्र सारामृत नाना प्रोक्त कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त. 20 अध्याय. गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. 20 श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले. 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राजा. आता कळसाध्या 21 कृपा करुणी मधुवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपय अवतारा. आता ऐसे मना माझी येतात जडदेह त्यागुणी तत्वता गिरे स्वस्थानी यतिराजे शके 1800 पूर्ण संवत्सरती बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला. 3 प्रहार चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले. निजरूपी षटकर्मा चक्राते भेदून ब्रह्मरंध्र छेदून आत्मज्योत निघाली. पूर्ण हृदयामधून ते देवा जवळ होते. सेवे करी त्यांच्या दुःख झाले. अंतरी शोक करीती नाना परी ते वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी अक्रदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रासा. असो स्वामींच्या अनंत लीला जनच सन्मार्ग दाविला. धरले जन्मुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रातील प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्राम. माझा जन्म माझा झाला तसे तेथे बालपणे गेले. आता कोपली सैन्य केले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी संप्रात वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम त्यांचे शंकर श्रेष्ठ. त्याची स्नेह झाला निकट असे जाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसला उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ती मला सांगितली. मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथममध्ये मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता नादर स्वामी चरित्र असं कोणीही कथन केले. श्री गुरु कर्दरीवनातून आले. स्वामी रूपे प्रकट झाले. बुवारी प्रख्यात झाले ते कथन त्या दे तारवे भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तिथीचा महिमावर नेला. तृतीय दे निश्चिती स्वामीचा करावा छळ आले. 2 सन्याशी कळतीचे वृत्त सकल चौथे मादीवर नेले. मल्हारराव राजा बडोद्याचे त्यांनी न्याय स्वामीशी पाठवले. कारभार्याशी 5व्या ते कथा यशवंतराव सरदार त्याशी दावल्या चमत्कार त्याचे वृत्त समग्र 6व्यावर नेले. विष्णू ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती धरले. कोणी प्रकारे ते साध्य सांगितले. शंकर नाम एक गृहस्थ होता. ब्रह्मेसंबंधी ग्रस्त त्याशी केले. दुःख मुक्त 8व्या ते करता खर्चून
द्रव्य बहुत त्यांनी बांधला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्हे तर केलीचे जिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णले दशमात येतात एखादा पुणे तर श्रोते होती सत्याची 11 आणि 12 इतिहासाचे अध्याय 13 बाळापाचे इतिहास बरोबर माझी निरूपेला भक्तिमार्ग निरूपेने संकलित केले तो वर्णन तो 14वा अध्याय पुन्हा 17 भाविक वसापतील सद्भक्त तो कैसाला भाग्यवंत त्याची कथा गोड पण बहुत 15 वर्णिले हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन छंद जो दादा बुवा प्रसिद्ध 18 वृत्त त्याचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्या 84 रुपये सत्यापै एका गृहस्थ निर्धारण त्याशी आले भाग्य पुन्हा त्याचे केले वर्णन 20व्या निर्धारी स्वामी संबंधित झाले 21व्या वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी ऋत्व निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार उद्या त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयांचा ग्रंथ समाप्त केला श्री स्वामींनी दिला हवर जो भावी वाचेला हे चरित्र त्याशी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढ विमल किती मुखी वसु सरस्वती बहुसार तरुणी अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय असो ऋताभिमान तो नसो सर्व विद्यासारक असो भक्त श्रेष्ठ लागून ज्या कारणे ग्रंथ रचला जी ही प्रसिद्धी जाणीला त्याशी रक्षा विदायला कृपागाना समर्थ स्वामी चरणी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमी वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेवी भाळ सदुदित त्याचा प्रतिपाल करावा बाळ आपले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा संबंध सदा परीस होतो भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः।